नमस्कार. आज आपण आलेल्या तरोडा खुर्द मध्ये काल रमा माता यांची जयंती आज नांदेडमध्ये मोठ्या उल्हासात काढण्यात आली होती. काय झालं तर विषय काय झालाय? आमची रॅली चालू होती साहेब आणि आमचे भीम जयंतीचा सोहळा आमचा चालू होता. आम्ही रोडनं चालले होते. आमची मिरवणूक सुरू होती. मुलं आणि काही महिला डान्स करण्यामध्ये नाचण्यामध्ये गरक होत्या आणि ते रोड असल्यामुळे आम्ही तिथं जयंतीसाठी जमलेले चालणं मिरवणुकीमध्ये रॅलीमध्ये चालू होते आणि रोडवर उभे असताना ते भिंत वरून कोसळली. किती जणांना मार लागले त्या भिंतीला? 4-5 जणाला जखमी आहेत, दवाखान्यात आहे आणि ह्या एक बाईला आहे ना जीव घेणे हानी झालेली आहे. ती बाई कोण आहे? तिचं नाव काय होतं? आनाव काय त्यांचं? पंचफुला गायकवाड. किती मार लागले तुम्ही? भरपूर मार लागला सर. मानाला मार लागला, टोंगळ्याला मार लागला आणि 4 दिवस झाले अजून त्यांना बोलणं नाही, होश नाही, काहीच नाही. कोणत्या हॉस्पिटल? नांदेड क्रिटिकल मध्ये आहेत. त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का त्यांचे? आता मार किती लागला? मार भरपूर लागलेला आहे त्यांना. 1 दिवस तर त्यांना होशच नव्हता. आता बी होश नाही. फक्त त्यांनी डोळे उघडायले तर बाकी काहीच हालचाल नाही आहे. आणि हे ना आम्ही जसे मिरवणूकची तिथं हे नेली तर आपलं सगळं बंद, डीजे वगैरे बंद होता आणि वरी जे ते आपली मिरवणूक बघू लागलेत ना लोक, त्यांच्या प्रेशर मुळे ती भिताड कोसळली आणि काकूंच्या अंगावर पडली. एवढा विषय झाला. 14 मार लागलाय तिथं. लहान लेकरं जर असतं ना तिथं तर मेला असतं जागेवर. तर त्या बिल्डिंग आहे की नाही, कमकुवत बिल्डिंग आहे, तुम्ही आहे की नाही तिथे जाऊन एकदा त्याची पाहणी करा. आणि जे झालेलं आता हे दुखापती झालेली आहे ना, त्याचा पूर्ण खर्च आहे की नाही ते त्या बिल्डिंग वाल्याला द्यायला सांगा. गरीब माणसं आहेत, भाजीपाल्याचा गाडा लावतात तिथं, त्यांना ते खर्च झेपत नाही. डॉक्टर आहे ना 7-8 लाख रुपये सांगलेत. तुम्ही आहे की नाही त्याच्याकडे लक्ष द्या चांगलं. त्यांनी आम्हाला जे काही झाले त्याची नुकसान भरपाई करून द्यावं. त्या बाईचं आम्हाला जीवाचं मोल पैशानं होत नाही, पण आता पैसे इथं कामाला यायले म्हणजे दवाखान्यामध्ये की नाही त्या पैशाचं डॉक्टरने सांगितलं ना तर ते आपल्याला भरावंच लागणार आहेत. तर आमची कुवत नाही भरायची. भाजीपाल्याचा गाडा लावता आमची कुवतच नाही. त्या बिल्डिंग वाल्याला आहे की नाही लागलंच पाहिजे सर. जे जुर्माना आहे ना ते लागलाच पाहिजे. तुम्ही एक वेळा त्या जाऊन त्या बिल्डिंगला आहे की नाही बघा, फोटो वगैरे आमच्याकडे सगळं आहे. ते आमच्या तारांना वगैरे काहीच तुटलं नाही. ते कमकुवत बिल्डिंग असल्यामुळे तुटलेलं आहे. ते याचा आहे ना वॉल, ते वॉल सगळं अंगावर पडलेला आहे त्या बाईच्या. वरच्या लोकांच्या प्रेशर मुळे ते वॉल पडलेला आहे. जाऊन बघा. जाऊन एक वेळेस तिथं चार्ज करा आणि नंतर इन्क्वायरी करून हे करा. काय म्हणतात? पूर्ण इन्क्वायरी करा आणि त्याची माहिती घ्या त्या भिंतीची. पूर्ण मालक नाही, जागेवर पोलीस नाही. नांदेड न्यूज.